अखेर 32 तासानंतर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील अघोषित आणीबाणी जी आहे ती उठलेली आहे। आडोशी बोगद्याजवळ अपघातग्रस्त झालेला टँकर जो आहे तो प्रशासनाकडून तब्बल 32 तासानंतर जो आहे तो रस्त्याच्या बाजूला जो आहे तो करण्यात यश जे आहे ते या प्रशासनाला आलेलं आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर आपण पाहू शकतो की या अघोषित आणीबाणीचे परिणाम जे आहे ते सकाळी 7 वाजले तरी या ठिकाणी सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो की अनेक वाहन चालक हे जड वाहन चालक जे आहेत ते मानसिकदृष्ट्या काल मोठ्या प्रमाणात खचले, त्यामुळे रस्त्यावरच गाडी लावून ते या ठिकाणी झोपलेले पाहायला मिळतात। मात्र काही ठिकाणी काही गाड्या देखील बंद पडलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळेच आपण पाहिलं तर इथून केवळ 22 किलोमीटर लोणावळा असला तरी मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती या पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर असलेली पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की वाहन चालकांकडून वाहनं जे आहे ते ठीक करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र ही रांग आपण पाहिलं तर लोणावळ्याच्या अलीकडेच 22 किलोमीटर ही जाम या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की काल अनेक नागरिक जे आहे ते यामध्ये अडकले होते। आज देखील तीच परिस्थिती जी आहे ती या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की इथून केवळ 22 किलोमीटर असा लोणावळा आहे। आपण त्याच विरुद्ध दिशेने पाहिलं तर मुंबईहून पुण्याला जाणारी लेन जी आहे ती सुरळीत आहे, मात्र पुण्याहून मुंबईला जाणारी लेन जी आहे ती अद्यापही सुरू झालेली पाहायला मिळत नाही। तशीच वेगळी परिस्थिती पाहिली तर जुन्या पुणे मुंबई महामार्गावर देखील अशाच पद्धतीच्या वाहतुकीच्या रांगा ज्या आहेत त्या अद्यापही तशाच आहेत। कामशेत असेल, त्याचप्रमाणे वलसल असेल, अशा अनेक ठिकाणी जे आहेत त्या ट्रक चालक जे आहेत ते आपलं वाहन मध्येच लावून झोपल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळेच आणखी 2 ते 3 तास जे आहे ती ही परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावर येण्यासाठी लागणार असल्याचं आपल्याला एकूणच प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल समीर रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।